आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम। त्यासाठी 2 हॅपी हॅपी बिस्किटचे पुडे घेतले आहेत। यांना एका कटोरीत काढून घेऊ। याप्रमाणे बारीक तुकडे करून घेऊ त्यांचे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे 4 चमचे। आवडीनुसार कमी जास्त गोड तुम्ही करू शकता। आणि याला आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊ। बारीक पावडर करायची आहे। बघू शकता याप्रमाणे बारीक पावडर केली आहे। आता आपण याच्यात 1 कप दूध घेतलं आहे। या मिश्रण मध्ये आपल्याला हे दूध टाकायचं आहे। थोडं थोडं टाकायचं आहे, लागेल त्याप्रमाणे। जास्त पातळ नाही करायचं, थोडं घट्टसरच ठेवायचं आहे मिश्रणला। त्याकरता थोडं थोडंच टाकायचं आहे। थोडं चमच्याने हलवून बघायचं आणि आता आपण याला फिरवून घेऊ। याप्रमाणे एक डबा घेतला आहे त्या डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। याप्रमाणे आपल्याला बेटरची या कन्सिस्टंट ठेवायची आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता। आता आपण याला झाकण लावून फ्रीजर मध्ये 2 तासासाठी ठेवणार आहोत। 2 तास पूर्ण आपल्याला हे ठेवायचं आहे। 2 तास पूर्ण झालेले आहेत। बघू शकता आपलं मिश्रण याप्रमाणे ठीक झालेलं आहे। आता आपण याला परत मिक्सर जार मध्ये काढणार आहोत। मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि याच्यात थोडी मलाई टाकायची आहे। 2-3 चमचे मलाई येईल अशी टाकायची। आणि याला आपण आता फिरवून घेऊ। कलर बदलला आहे, क्रीमी कलर आला आहे थोडा। याप्रमाणे परत आपल्याला डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण चॉकलेट मिक्स करू आणि वरतून गार्निशिंग साठी परत चॉकलेट टाकू आणि परत आपल्याला हे मिश्रण 2 तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे। 2 तास पूर्ण झालेले। आपण याला खोलून पाहू। बघू शकता आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे। आता आपण हिला सर्व करू। काढून घेऊ आणि सर्व करू। बघू शकता आपली आईस्क्रीम रेडी आहे। लांब हात करा आणि घ्या आईस्क्रीमचा मजा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।